नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर काय खायला द्यावे हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो। नमस्कार, मी डॉक्टर प्राची कोरांदे मागील 20 वर्षापासून स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ म्हणून कार्यरत आहे। नॉर्मल डिलिव्हरी झाल्यावर स्त्री ही अत्यंत थकलेली असते। त्याच्यामुळे तिची रिकव्हरी लवकर होण्यासाठी सुरुवातीचे काही तास तिला लिक्विड डाएट द्यावं, जसं की ज्यूस, वरणाचं पाणी आणि वेगवेगळ्या प्रकारची सूप आपण तिला देऊ शकतो। त्याच्यानंतर काही तासानंतर सॉफ्ट डाएट तिला आपण देऊ शकतो, जसं की सोजी, उपमा, कणकेचा शिरा, वरण भात। सोबतच पाणी हे तिला भरपूर प्यायला द्यावं, जेणेकरून बद्धकोष्ठतेचा त्रास तिला होणार नाही। त्याच्यानंतर डिलिव्हरीच्या 24 तासानंतर तिला पूर्ण जेवण जसं की पोळी, भाजी, वरण, भात, सगळ्या कोशिंबिरी, सगळी फळं आपण तिला देऊ शकतो। खूप तेलकट, खूप तिखट, पचायला जड, मसालेदार असं जेवण तिला दिलं नाही पाहिजे, कारण त्यांनी पचायला त्रास होतो। लक्षात ठेवा, पौष्टिक, सकस, पचायला हलकं असा आहार आपण जर तिला दिला तर तिची रिकव्हरी फास्ट होण्यास मदत होते, सोबतच बाळाला दूध येण्यासाठी मदत होते। पण ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जर डॉक्टरांनी आपल्याला स्पेशल इन्स्ट्रक्शन दिले असतील काही खाण्याबद्दल तर ते अवश्य फॉलो केले पाहिजे। अशाच उपयुक्त माहितीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा।